हो जवळ आहे थोडा ना भैया, थोडा जवळ आहे ना. आज या ठिकाणी एक आगळा वेगळा प्रचार केलेला आहे, काय सांगणार? नमस्कार, मी हेतल महेंद्र पाटील. प्रभाग 6 मधून मी उमेदवारी करत आहे. प्रभागातले रहिवासी असल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी प्रभागात ज्या समस्या आहेत त्या जाणून होत्या. प्रत्येकजण प्रचारात काय करतात, ढोल ताशे, खूप सारे कार्यकर्ते यांचा समावेश करतात. आता यावेळेला आम्ही ठरवलं की आपण प्रचार करायचा थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया. जसे आता आम्ही सगळ्यांनी साड्या आणि शर्टांवरती आमच्या समस्या लिहिलेल्या आहेत. तुंबलेल्या गटारी, भरकटलेले पथदिवे, खराब रस्ते, भरकटलेले आपले लाईट आहेत, खूप अशा समस्या ज्या वाढत निवारणच झालेले नाहीत. सत्तेधारी लोकांकडे पैसावरून आलेला आहे, पण त्यांनी वापर हा पुरेपूर केलेला नाही आहे. गटारी अतिशय घाण आहेत. सगळे जे नागरिक आहेत ते खूप त्रस्त झालेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेले असताना त्यांनी त्यांच्या समस्या आम्हाला खूप सांगितल्या आहेत की आमच्या समस्या खूप आहेत, कोणीच येत नाही, 5 वर्षात आम्हाला कोणीच विचारलेलं नाही आहे, फक्त प्रचार असला, निवडणूक असली की आमच्या दारात येतात. त्यामुळे त्यांना आम्ही आता सांगू इच्छितो की प्रचार झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर आम्ही तुमच्या इथे 5 वर्ष सगळे उमेदवार जे आहेत ते सतत येत राहणार आहेत आणि तुमच्या समस्या जाणून घेणार. काय सांगणार, जळगावात दिग्गज मंत्री आहेत असं असताना सुद्धा तुम्हाला प्रचाराला काहीतरी वेगळा मार्ग अपनावा लागतोय, काय? नमस्कार, मी किरण राजपूत, प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी करतो. जळगाव शहरामध्ये इतके दिग्गज मंत्री आहेत, 2 पालकमंत्री, एवढे गिरीश महाजन पारण, हे इतके मोठे मोठे मंत्री आहेत, तरीसुद्धा शहराचा विकास होत नाही. इतकं दुर्दैव जळगाव शहराचं आहे. जळगाव शहरात मुख्यमंत्र्यांना यावं लागते. शहरात साध्या वॉर्डांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना, याच्यापेक्षा म्हणजे शहराचा विकास करतं का काय करतात? इतके 3 मंत्री असून सुद्धा शहराचा विकास होत नाही. शहर अंधारात आहे, कुठं गडरी तुंबलेल्या आहे, कुठं अर्धे अपुरे रस्ते आहे, खूप म्हणजे. आणि यंदा निधी भरपूर आता, मग निधी जातो कुठं? माझा हा प्रश्न त्या 3 मंत्र्यांना आहे जळगाव शहर. काय आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत, काय मांडलेल्या आपण साडीवर? नमस्ते, मेरा नाम प्रेरणा रामेश्वर मिश्रा है. मैं प्रभाग 6 से उम्मीदवारी लड़ रही हूँ. हमने साड़ियों पे हमारे वार्ड की सारी समस्याएं ये लिख ली है. हमने सारे लोगों के घर पे जाके हर समस्याएं देख ली है, पूछ ली है उनसे. उनका एक ही कहना है कि इधर सिर्फ 5 ही दिन आते हैं, जो भी उम्मीदवारी करते हैं वो 5 ही दिन आते हैं यहाँ के नगर सेवक लोग. बाद में कोई भी नहीं आता है. 5 साल के बाद में फिर से आते हैं, जब मतदान होता है तभी आते हैं. बाकी ऐसे दिवाली में कैलेंडर वगैरह ये सब कुछ आ जाते हैं, पर वो लोग कभी आते नहीं हैं. तुम्ही या शर्टांवर समस्या मांडलेल्या आहे, लोकांकडे जाताना तुम्हाला काय समस्या मांडावं लागत आहेत? मेरा नाम तनवीर शेख, मैं वार्ड क्रमांक 6 से खड़ा हूँ, उम्मीदवार कर रहा हूँ. मेरी ये समस्या बोले तो आज लोगों के तब जाके हम जो प्रचार कर रहे थे, लोग जो हमारे लोग बोलने को लगे हमारे को क्या जो उम्मीदवार वोट मांगने के लिए आ रहे, ये बाकी टाइम कहाँ गए थे? इतने 2-2, 3-3 टाइम जो नगर सेवक आ गए और ये कुछ 5 साल में नहीं आते हुए ये वोट मांगने के लिए आ रहे. बाकी हम जा रहे तो हमारे को बहुत अच्छी वो मिल रही है लोगों से, वो बूती मिल रही है और ठीक है.